तर तूही रे माझा मितवा या मालिकेच्या 20 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये भारी ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की ईश्वरीला देवाचा आशीर्वाद मिळतो, गुरुजींचा आशीर्वाद मिळतो. आणि ईश्वरी गुरुजींच्या बोलण्याचा खूप विचार करते. तिला कळतं की पादुका घरातच आहेत, पण त्या आपल्या नजरेसमोर नाही आहेत. ईश्वरी खूप विचार करते आणि तिला कळतं की एक जागा अशी आहे जिथे आपण चेक केलं नाही आहे. ईश्वरी बाहेर येते, गुरुजींचा पुन्हा एकदा आशीर्वाद घेते आणि त्या पादुका शोधून दाखवते. राकेशचा हा डावसुद्धा ईश्वरी अर्णव उधळून लावतात. राकेश उद्ध्वस्त झालेला असतो. आता बॉस काही आपल्याला सोडणार नाही असं त्याला वाटत असतं. राकेश घराबाहेर येऊन बॉसला विनवण्या करत असतो आणि तेवढ्यात तिथे अर्णव ईश्वरी येतात. अर्णव ईश्वरी राकेशचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करतात. राकेश घाबरतो आणि फोन ठेवून देतो. अर्णव ईश्वरी त्याच्याकडे येतात आणि त्याला म्हणतात, काय रे, काय करतोस काय तू इथे? राकेश म्हणतो, मी काय करत नाही आहे, मी तुमचं आता राख रांगोळी करून टाकणार आहे, ती बघा तुम्ही कशी करतोय. ईश्वरी अर्णव आपल्या हातामध्ये रांगोळी घेऊन येतात आणि राकेशच्या आजूबाजूला टाकतात. ईश्वरी म्हणते, आम्ही तुझी अशीच राख रांगोळी करणार आहोत. अरे राकेश, आत्तापर्यंत तू माणसांशी वाईट वागत होतास, पण आता चोरी केलीस तू देवाच्या पादुकांची आणि देवाशी वैर घेतलंस. आता देव काही तुला सोडणार नाही. आता देव तुला शिक्षा बरोबर देईल. अर्णव म्हणतो, राकेश असं कसं रे तू? अरे प्रत्येक बाबतीत तू चुकत आलायस. आता तुझा एंड जवळ आलाय हा. कारण प्रत्येक बाबतीत तू चुकतोयस आणि हरतोयस. असाच हरत राहणार तू आता. या सगळ्याची सवय करून घे. तू एकटा पडलायस आणि आम्ही एकत्र आहोत तुझ्या समोर. जिंकणार तर आम्हीच. अर्णव ईश्वरी आतमध्ये निघून जातात. राकेश पायाने सगळी रांगोळी पुसून टाकतो आणि मनात म्हणतो, बघू ना कोण जिंकतंय आणि कोण टिकतंय ते. माझ्यासमोर तुम्ही टिकू शकत नाही. मी तुमच्या दोघांची राख रांगोळी करून टाकणार आणि मी सिंदूर माझी होणार. मी सिंदूर तुमच्या दोघांच्याही आयुष्याची मी राख रांगोळी कशी करतो ते बघच. राकेश विचार करतो की आता बॉसला पैसे कसे द्यायचे, कुठून द्यायचे. आता राकेशचे चोरीमारी करण्यामध्ये 2 दिवस निघून गेलेत. बॉस त्याला कशी शिक्षा देतो हे बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेमध्ये अर्णव ईश्वरी सगळीकडे पादुका शोधतात आणि ते पादुका शोधत बाहेर येतात. राकेश इथेच उभा असतो. अर्णव ईश्वरी यांना तो म्हणतो, मीच पादुका चोरल्यात. जा, काय करायचं ते करा. तुम्ही प्रूव्ह करून दाखवा की मी पादुका चोरल्यात. अरे सिद्ध करणं तर लांबची गोष्ट, तुम्ही त्या पादुका शोधून दाखवा, हे माझं तुम्हाला चॅलेंज आहे. अर्णव खूप चिडतो आणि राकेशची कॉलर धरून त्याला आतमध्ये घेऊन जाणार असतो. ईश्वरी म्हणते, सर याला बोलून काही फायदा नाही आहे, चला आपण पादुका शोधू. अर्णव ईश्वरी पादुका शोधण्यासाठी आतमध्ये जातात. इथे राकेश म्हणतो, बापरे, हे दोघं पादुका शोधायला आतमध्ये गेले. पण ह्यांनी जर पादुका शोधल्या तर पंचायत होईल, माझी वाट लागेल. नाही, पादुका सापडल्या नाही पाहिजे, काहीतरी करायला हवं. राकेश थोडा विचार करतो आणि तोही त्या दोघांच्या मागे आतमध्ये जातो. तर थोड्या वेळाने सगळे एकत्र जमलेले असतात. आजी म्हणतात, 2 तास मागितले होते ना तुम्ही दोघांनी, दिले 2 तास, पण बघितलं काहीतरी झालं आहे का? कुठे आहेत पादुका, काय झालं काय? ईश्वरी म्हणते, घरभर आम्ही सगळीकडे शोधलं पण पादुका नाही सापडल्या. वल्लरी पुन्हा ईश्वरीवरती घसरते. ती म्हणते, कशा सापडणार? मला माहिती आहे ना, रात्रीच्या वेळेस सगळे झोपलेले असताना हिने पादुका घेतल्या आणि दुकानात नेऊन विकून पण टाकल्या. पैसे मिळाले असतील ते माहेरी पाठवून दिले असतील. अर्णव मोठ्याने खेकसतो आणि वल्लरीला गप्पा बसायला सांगतो. आजी म्हणतात, अर्णव तिच्यावरती खेकसू नकोस, पादुका कुठे आहेत ना ते बघ. आता तर माझी पण खात्री पटायला लागली, पादुका हिने विकल्याच असतील. तेवढ्यात तिथे अविनाश आणि आकाश येतात. ते दोघं सांगतात की प्रत्येक आम्ही ज्वेलरच्या दुकानामध्ये जाऊन बघितले, पण पादुका अजून विकल्या गेल्या नाही आहे. पोलिसांमध्ये पण कंप्लेंट केली आहे. आजीनं फार टेन्शन येतं. आजी विचारतात, आता काय करायचं आपण? गुरुजी कुठल्याही क्षणी येतील आणि ते अभिषेक करायला मागतील, मग आपण काय उत्तर द्यायचं? सगळेच टेन्शनमध्ये असतात. ईश्वरी म्हणते, आता फक्त एकच उपाय आहे, पादुका शोधायचं असेल तर आपल्याला हेच करावं लागेल. ईश्वरी त्या चौरंगाजवळ जाते. राकेश खूप घाबरतो. राकेशला वाटतं की झालं, ईश्वरीला कळलंय की पादुका मी इथे लपवलंय. ईश्वरी चौरंगाच्या पाया पडते, हात जोडते आणि देवाला साकडं घालते. सगळेच हात जोडून दत्तगुरूंचा धावा करत असतात आणि तेवढ्यात तिथे गुरुजी येतात. ईश्वरी डायरेक्ट गुरुजींच्या पायावर पडते आणि गुरुजींना सांगते की गुरुजी मला माफ करा, मी चुकले, माझ्या हातून पादुका हरवल्यात, मी खूप शोधल्या पण मला काही सापडल्या नाही आणि या सगळ्यामध्ये माझा दोष आहे, घरातल्या कोणाचाच दोष नाही आहे. त्यामुळे तुम्हाला जर शिक्षा द्यायची असेल तर मला द्या, मी सगळी शिक्षा भोगायला तयार आहे. गुरुजी म्हणतात, मुली, अगं तू एवढी चूक कबूल केली आहेस आणि निर्मळ मनाची आहेस तू
तू चोरी केलेली नाही मला माहिती आहे. तुझं आहे तुझ्यापाशी, पर जागेत तू चुकलासी. पादुका घरातच आहेत आणि त्या पादुका तुलाच सापडणार. जरा मी बोलतोय त्याचा विचार कर आणि पादुका पुन्हा एकदा शोध. तोपर्यंत मी इथे बसतो आणि पादुका तुला सापडल्या की आणून ठेव. मग आपण पूजा आणि अभिषेक करू. गुरुजी तिथेच सोफ्यावरती बसतात. सगळे विचार करत असतात की काय पादुका घरात आहेत म्हणजे नेमके गेल्या तरी कुठे. अर्णव, ईश्वरी, अविनाश, आकाश तिघही बाहेर जातात आणि विचार करतात की पादुका गेल्या तरी कुठे असतील. आकाश देवघरात पादुका शोधायला जातो. अविनाश म्हणतो, अर्णव काय करायचं, कुठे शोधायचं? अर्णव म्हणतो, मला माहिती आहे ना, हा राकेश याने अशा ठिकाणी ते ठेवल्या असतील ना पादुका जिथे आपण शोधणार नाही. कुठेतरी त्यांनी दडवून ठेवल्यात. ईश्वरीला अर्थ कळतो. ईश्वरी म्हणते, मला कळलंय, त्या राकेशने पादुका कुठे ठेवल्यात, चला बाहेर. अर्णव, ईश्वरी, अविनाश बाहेर येतात. ईश्वरी गुरुजींना म्हणते, गुरुजी मला समजलंय, पादुका कुठे आहेत? गुरुजी म्हणतात, कुठे आहेत मुली? ईश्वरी म्हणते, आत्ता मी तुम्हाला पादुका देते, त्या पादुकांची लगेच अभिषेक करा आणि पूजा करा. राकेश खूप घाबरतो. ईश्वरीला पादुका सापडल्या म्हणजे आता आपलं काही खरं नाही आहे. आपलं आता पादुका हातातून गेल्यावरती बॉस आपल्याला मारणार, आपल्याला तो जिवंत सोडणार नाही. राकेश थरथर कापत असतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो. तर मालिकेच्या 20 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये रात्री अर्णव, ईश्वरी बाहेर येतात. राकेश इथे बॉसशी बोलत असतो. अर्णव ईश्वरीला बघून तो फोन ठेवतो. अर्णव, ईश्वरी त्याच्या भोवती रांगोळी टाकतात आणि त्याला म्हणतात, ही बघ तुझी पण अशीच आम्ही राख रांगोळी करणार आहोत. अरे आत्तापर्यंत माणसाशी वैर घेत होतास, वाईट वागत होतास, पण आता देवाशी? अरे देवाच्या पादुका चोरल्यास तू. देव तुला कधीच माफ करणार नाही, तुला शिक्षा देणार. अर्णव म्हणतो, राकेश अरे असं कसं रे तू? अरे तू प्रत्येक बाबतीत हरतोयस. तुझा एंड जवळ आलाय. सवय करून घे आता हरण्याची, कारण तू एकटा आहेस आणि आम्ही दोघं एकत्र. जिंकणार तर आम्हीच, तू कधीच जिंकणार नाही. अर्णव, ईश्वरी आतमध्ये जातात. इथे राकेश मनात म्हणतो, नाही आता कोण टिकतंय आणि कोण हरतंय ना मी बघणार आहे. राख रंगोळी मी तुमची करणार आहे, तुमच्या आयुष्याची करणार आहे.